ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केलं तर शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाईल. जे काही मटेरियल जे सर्व आपला पासवर्ड वगैरे दिलेला आहे मित्रांनो, जे का 4 स्टेपमध्ये सांगून दिलेला आहे. जे काही व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मित्रांनो. 4 स्टेपमध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असून जर तुम्हाला फ्री प्रो एपी अलर्ट मोशन किंवा सर्व मटेरियल्स ते हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असून आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर जे अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचे मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मग आणि आपला बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर जे अशा बीट मार्क फिशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्टला जो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मिळायच्या ऑप्शन म्हणजे फोटो दिलेला आहे मित्रांनो. जे का कपल्स त्या फोटोला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून सेट केल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो त्याला लास्ट पण असं ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर जे फर्स्टला जे सेकंड मिडला 2 पार्टमध्ये फोटोला कट करायचा आणि आपला सेकंड मिडला 2 पार्टमध्ये जसं फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्याच म्हणजे का लेफ्ट साईडचा पार्ट वगैरे कट करून फोटो वगैरे अशा प्रकारे कट वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. असं फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला ग्रुप दिसून जाईल. त्या ग्रुपला वरच्या आपला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे खालचं जे ओव्हरले दिसून त्या ओव्हरले पण वरच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर त्या ग्रुपला आणि त्या ओव्हरलेला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपलं मध्ये जे का 3 ग्रुप दिसले मित्रांनो. मग आणि आपला सर्वात फर्स्टला त्या वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो मित्र या फोटोला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्र त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं. जे फोटोला प्रेस करून अशा प्रकारे खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर जे सेकंड बीट जे सेकंड ग्रुप जे ग्रुप आहे मित्रांनो सेकंड ग्रुप त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो त्या फोटोला डिलीट करायचं आणि आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे ग्रुप दिला मित्रांनो जे फोटो दिले मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फोटो वगैरे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो जे 3 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो ते 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो आहे त्या फोटोला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन जे फोटो दिले मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फोटो वगैरे वरच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं ग्रुप्स वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्टला जो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र इथे टेक्स्ट पिनला टेक्स्ट पिनला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं जे का 5.00 ते सेकंड पर्यंत जे बीट पण ओढून घ्यायचं. जे फर्स्ट 1 नंबरचे टेक्स्ट पिन मग आणि आपला अशा प्रकारे 5.00 चे बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे सेकंड टेक्स्ट पिन जे मित्रांनो ते सेकंड टेक्स्ट पिनला पण ओढून अशा प्रकारे ऍड वगैरे करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे ते जे असं ग्रुप आहे मित्रांनो ग्रुपवरती टेक्स्ट वगैरे नाही दिसली पाहिजे. मग आणि आपलं जे बीटला 2 पार्टमध्ये करायचं मित्रांनो कट. मग आणि आपला सेकंड बीटला जे लेफ्ट साईड पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर अशा प्रकारे ग्रुपवरती पण नाही दिसली पाहिजे मित्रांनो. मग आणि आपलं जे फोटोज आहेत सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला वेट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लॉंग फोटो मित्रांनो 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड बीट जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी वाली इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीट जे सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक
क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट पेड केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पण इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. त्या प्रकारचा शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 3 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 3 नंबरचे बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट वाली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट वाली फोटो मित्रांनो जे ग्रुपच्या पुढचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट पेड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.